नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर झाली आहे आता सकाळ आणि बाहेर खूप छान असा पाऊस पडतोय आणि त्यासाठी बाहेरचं वातावरण खूप छान झालेलं आहे. खूप छान थंडगार असं वातावरण झालेलं आहे. आणि अशा थंडगार वातावरणामध्ये मी बनवले आहे नाश्त्यासाठी मस्त गरम गरम कांदे पोहे. तर मंडळी, आज कोथिंबीर संपली होती, त्यासाठी मी आज कांद्या पोह्यांमध्ये कोथिंबीर नाही टाकली आहे. तर मला पोह्यांमध्ये शेव टाकून खायला फार आवडतं. तर तुम्हाला आवडतं का पोह्यांवरती शेव टाकून खायला? मला नक्कीच कळवा. त्रिशाला पण कांदे पोहे खूप आवडतात, म्हणून मी आज सकाळी नाश्त्यासाठी कांदे पोहेच बनवले आहेत. त्रिशा खूप आवडीने खाते कांदे पोहे आणि कांदे पोहे फारच छान झालेले आहेत. तर तुम्ही खाता का मंडळी सकाळी नाश्त्याला कांदे पोहे? आणि आता वेळ झालेली आहे माझ्या बाळाच्या मालिशची. तर मला बाळाला मालिश आणि आंघोळ करायला खूप आवडतं. रोज मी बाळाचे माझ्या मालिश करते, आंघोळ घालते. ते मला करायला फार आवडतं. यूट्यूबवरती नवीन असल्याने मला यूट्यूबवर बरोबर व्हिडिओ काढायला जमत नाही आहे. ते तुम्ही बघू शकता माझ्या व्हिडिओमध्ये. तर प्लीज मंडळी, मला थोडं समजून घ्या. आता बाळाची आंघोळी होणार आहे. मी बाळाला आता आंघोळ घातली आहे. बाळ झोपल्यानंतर मी जे नाश्त्याची भांडी होती ती सर्व घासून घेतली. एक गृहिणी म्हटल्यावर तिला घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या पद्धतीने पार पाडाव्या लागतात. तर तुम्हाला तर हे चांगलंच माहिती असेल. मुलांना सांभाळून, घर सांभाळून व्हिडिओ बनवणं फार अवघड असतं मंडळी. ते जितकं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही आहे आणि फार मेहनत लागते त्यासाठी, आणि मी ती करेन. यूट्यूबवर नवीन असल्याने मला एडिटिंग करणं फारसं जमत नाही. तर मंडळी, तुम्ही प्लीज मला थोडासा वेळ द्या. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलंच असणार. मी हळूहळू सर्व शिकेन, कारण की सर्वच गोष्टी आपल्याला एकदम सहज जमत नाही. थोडा वेळ तर लागतोच. आणि मी काही एवढी मोठी यूट्यूबर नाही आहे, तर मला एडिटिंग करणं एवढं फारसं जमत नाही. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघतच असणार. आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये मंडळी.
तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.